काळातल्या आठवणी आणि आत्ताच्या आठवणीमध्ये फरक नाही. फक्त सत्तेच्या बाहेर असणारी ती आठवली होती. सत्तेच्या नेहमीच आंदोलन केली पाहिजे असं आणि आंदोलन यासाठीच होती की आपण सत्तेवर आलं पाहिजे. चालवायचं म्हणजे आपण राजकारणात आलं पाहिजे. आणि बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्ष स्थापनेमध्ये भावना होती की शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून त्यांनी RPI स्थापन करावं. 3 ऑक्टोबर 57 RPI स्थापन केली आणि बाबासाहेबांची इच्छा होती की राम मनोहर लोहियाला त्यांनी पत्र लिहिलं होतं. काँग्रेसच्या विरोधामध्ये एक पक्ष असावा, तो म्हणजे रिपब्लिकन पक्ष. अमेरिकेमध्ये जसे दोनच पक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते माझ्या पक्ष आहे. तर अनेक डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन दोनच पक्ष आहे. बाबासाहेबांची इच्छा अशी होती की जनता पार्टीचा प्रयोग झाला काँग्रेस विरोधामध्ये एक जनता पार्टी. तसा प्रयोग रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली व्हावा अत्यंत इच्छा होती. त्यांचं होऊ शकलं नाही. पण भविष्य काळामध्ये रिपब्लिकन पक्ष सर्व जाती जमातीचा व्हावा असा आमचा प्रयत्न राहणार आहे. पण पुढे जो आमच्या पत्रकारांनी परत विचारलेला आहे की पॅन्थरच्या काळातल्या आठवणी तर पुन्हा पॅन्थर स्थापन करावे अशी समाजातल्या धोरणाची भविष्य काळामध्ये पुन्हा पॅन्थर सुरू करायची का रिपब्लिकन पक्षाची युथ म्हणून याचा विचार सध्या चालू आहे आणि अनेक लोकांनी चर्चा करून मी निर्णय घेणार आहे. पॅन्थर हे फार मोठं संरक्षणाचं कवच होतं. त्यामुळे पुन्हा पॅन्थर स्थापन व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे. लवकरच त्याचा निर्णय. थँक्यू.